पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे युद्धविषयक धोरण काय होते? ओके, खूप चांगला प्रश्न विचारलास बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टींची माहिती आपल्याला आहे, परंतु एक गोष्ट मी तुला आज नवीन सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय धोरण काय होतं आणि खास करून युद्धविषयक त्यांचं धोरण काय होतं. हे तर तुला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा, त्यांचे वडील सुभेदार रामजी हे सैन्यामध्ये असल्यामुळे लहानपणापासून त्यांना सैन्यामध्ये कशा प्रकारचे वातावरण असते याची जाणीव होती, म्हणून त्यांना युद्धशास्त्राचा अभ्यास करण्याची दुर्दम्य इच्छा होती. आणि विदेशात असताना किंवा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युद्धविषयक विचार आणि आंतरराष्ट्रीय विचार हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आणि त्यांची एक गोष्ट मी तुला जी सांगतोय, ही गोष्ट कदाचित कोणाला माहित नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये म्हणजे 1939 ते 45 या काळामध्ये व्हाईसराय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या डिफेन्स ऍडवायझरी कमिटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे ना बेटा, राष्ट्राविषयीचा, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विषयीचा, हा अतिशय स्पष्ट होता आणि आजही तो लागू आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव राजकीय नेते होते की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या म्हणजे त्यांच्या पक्षाच्या 1951च्या जाहीरनाम्यामध्ये देशाची आंतरराष्ट्रीय पॉलिसी कशी राहील या संदर्भात स्वतंत्र मुद्दा त्यांनी दिलेला होता. स्वतंत्र विचार या जाहीरनाम्यामध्ये दिलेले होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऐकून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा जो दिला त्याच्यामध्ये हिंदू कोड बिलाचा विषय होता. कायदा मंत्री म्हणून त्यांना अपुरे अधिकार देण्यात येत आहेत असं त्यांचं मत होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला सांगतो बेटा की देशाचा संरक्षण मंत्री व्हावं आपण किंवा देशाचा अर्थमंत्री व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा होती. हे त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या कारणामध्ये दिलं होतं. तिसरं कारण मग ते सगळ्यांना माहिती आहे की SC STच्या संदर्भामध्ये विकासाचा मुद्दा असेल, सरकारचं मुस्लिम, ख्रिश्चन आणि मायनॉरिटी म्हणजे वंचित घटक आहेत त्यांच्या संदर्भामधला मुद्दा असेल, आणि सगळ्यात महत्वाचं पाचवा जो विषय होता तो परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये होता. खास करून बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जे 1951ला जाहीरनाम्यामध्ये सुद्धा मी तुला जे म्हटलं त्याच्यात म्हटलेलं होतं, भारत हा युनोचा सिक्युरिटी काउन्सिलचा परमनंट मेंबर झाला पाहिजे. P5 मध्ये त्याला स्थान मिळालं पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. आणि हा छोटा विषय नाहीये बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय विषयक विचार आणि युद्ध विषयक विचार राष्ट्र प्रथम, इंडिया फर्स्ट या धोरणावर केंद्रित होता. लक्षात आलं बेटा तुझ्या?